लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तसेच तिचा बेकायदेशीर गर्भपात केल्याचा गंभीर आरोप झाल्याने पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात देविदास ठाकरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले। त्यातून ती गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार लपवण्याच्या उद्देशाने कासा येथील रमा नारायण हॉस्पिटलमध्ये तिचा गर्भपात करण्यात आल्याचा आरोप आहे। धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्या आई वडिलांची कोणतीही संमती न घेता गर्भपात करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। उलट मुलाच्या कुटुंबियांची संमती घेऊन ही वैद्यकीय प्रक्रिया करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे। त्यामुळे संबंधित डॉक्टरांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। या प्रकरणातील गर्भपात करणारे डॉक्टर प्रदीप धोडी हे वाणगाव येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या डॉक्टरांकडून नियमांचे उल्लंघन झाले का, तसेच वैद्यकीय गर्भपातासंदर्भातील कायद्याचे पालन करण्यात आले होते का याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे। या घटनेमुळे जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भपाताच्या घटनांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून अशा प्रकारांना पाठीशी घालणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांची भूमिका, रुग्णालयातील नोंदी, वैद्यकीय प्रक्रिया आणि कायदेशीर परवानग्यांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर काय कारवाई केली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि बेकायदेशीर गर्भपात ही अत्यंत गंभीर स्वरूपाची प्रकरणे आहेत। अशा गुन्ह्यांमध्ये केवळ मुख्य आरोपीच नव्हे तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक संबंधित व्यक्तीवर निपक्ष व कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे। पीडितेला न्याय आणि दोषींना शिक्षा मिळणे ही समाजाच्या सुरक्षिततेची खरी हमी आहे। माझे 17 वय असताना मी प्रेमात पडली आणि देविदास ठाकरे ते मला कुठे कुठे घेऊन गेले आणि मी नंतर प्रेग्नेंट राहिली आणि नंतर ते मग धोडी डॉक्टरांकडे घेऊन गेले। कुठे हॉस्पिटल? कासा। मग काय झालं? मग त्यांनी पाडले। ऑपरेशन केलं? हा। ते ऑपरेशन करताना तुझे आई वडील वगैरे होते तिथे की नाही? आई वडील माझे नाही होते, त्यांचे आई वडील होते। त्यांचे आई वडील होते? हा, आणि तोच होता। मग आता तू लग्नाला काय करतो? सांग ना सांगते। हा, आता नाही तर ठेवणार असं बोलला। धोडी डॉक्टरने ऑपरेशन करताना तुझे काही पत्र घेतलं होतं? परमिशन घेतली? नाही। तुझी पण नाही घेतली? नाही। वय किती होतं तुझं तेव्हा? 17। 17 वर्ष। हा। काय हॉस्पिटलचं नाव आहे माहिती आहे ना? धोडी हॉस्पिटल। कशाला आहे? हा। आता काय मागणी आहे तुझी? काय पोलिसांनी काय कारवाई केली पाहिजे? केस दाखल केली पाहिजे। त्याला अटक केली का? हाँ। तर मग हमें जाधील कामाला गेलो तिकडे काय हमें वीट भटेवर जाधील ना 2-4 महिने तिकडे राहायला लागत असं। तेव्हा ते पोरीने म्हणजे त्यांचा काय असेल ते आम्हाला सांगला नाही, मला सांगला नाही। तर ते त्यांची त्याही आणून ती गरोदर होती का काय होती ते पण मला माहित नाही बघा। तर त्यांचे त्याही आणून कासायला आणून सांगतो धोडी डॉक्टर त्याच्याकडे घेऊन गेलं ना, ते झालं त्याचा या तसे मला दुसरे ना तिसरे दिवशी माहित लागलं। तेव्हा त्याची तब्येत नरम होती तेव्हा मी आलो। आता काय मागणी काय तुमची? आता मागणी ते धोडी डॉक्टरवर कारवाई करायची झाली पाहिजे। कासा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 135/2026 BNS कलम 64(2) ड 69
352 तसेच पोक्सो अधिनियम 2012 चे कलम 4, 2 व 8 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. यातील आरोपी देवीदास सदू ठाकरे याने त्याच्याच गावातील अल्पवयीन मुलगी हिच्याशी तिला लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक करून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून ती प्रेग्नेंट राहिल्यानंतर तिचा त्रास होऊ लागल्याने तिचा गर्भपात केलेला आहे. याप्रमाणे सदर आरोपी विरोधात गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीस अटक केलेली आहे व सदर गुन्ह्याचा पुढील तपास PSI डोंगरे साहेब करत आहेत. सर, गर्भपात करताना ही अल्पवयीन मुलगी असल्याने तिच्या कुटुंबाची खरं तर परवानगी घेणं बंधनकारक होतं, तसंच पोलिसांना कळवणं सुद्धा बंधनकारक होतं. अशी काही प्रक्रिया या रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे का, आणि या कुठल्या रुग्णालयात हे गर्भपात करण्यात आलं? यामध्ये त्यांनी ढोडी डॉक्टर यांचं नाव घेतलेलं आहे. तर त्या अनुषंगाने FIR मध्ये तसं पीडित यांनी नमूद केलेलं आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही पुढचा तपास करत आहोत. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.